नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। सर्वांना नमस्कार। मी राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी नांदेड। काल रात्रीपासून नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे। त्यामुळे आपल्या जिल्ह्यातले नद्या, नाले, ओढे, सर्व मेजर डॅम्स, मायनर डॅम्स हे सगळे ओव्हरफ्लो होत आहेत आणि अनेक गावांचा संपर्क सुटलेला आहे। अनेक गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळेच आम्ही खबरदारीचा इशारा म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी दिलेली आहे। त्याचसोबत महाविद्यालय पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार त्या उपविभाग अधिकाऱ्यांना आम्ही दिलेला आहे। माझं सर्व नांदेडकरांना आव्हान आहे की आपण कुठल्याही अतिआवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये। आपण सुरक्षित ठिकाणी राहावं आणि विशेषतः विष्णुपुरीच्या कॅचमेंटमध्ये जो पाऊस पडतोय त्यामुळे नांदेड शहरामध्ये पण आता पाणी येण्याची शक्यता आहे। त्यामुळे विशेषतः जे सखल भागातले नागरिक आहेत त्यांनी सुरक्षित ठिकाणी शिफ्ट व्हावं। आम्ही सकाळीच आर्मीला कॉन्टॅक्ट केलेला आहे, ते थोड्याच वेळात नांदेडसाठी निघतील। त्याचसोबत बचाव कार्यासाठी आपली SDRFची टीम आहे, CRPFची टीम आहे आणि महापालिकेने पण त्यांचं टीम ऍक्टिव्हेट केलेली आहे। तर आपण त्यांच्या कंट्रोल रूमला संपर्क साधावा। सद्यस्थितीमध्ये निजामसागरचा जो डिस्चार्ज आहे तो 2,20,000 वरून 1,67,000 केलाय, म्हणजे 53,000 कमी केलाय आणि पोचमपाडचा जो डिस्चार्ज आहे तो